नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण बित्तम बातमीच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पाहूयात टॉप 5 घडामोडी। राज्यामध्ये नव्या सरकार स्थापनेआधी घडामोडींना वेग आलाय। एकीकडे शपथविधीची तयारी सुरू असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक आज बिघडली। त्यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांना ताप आला होता, परंतु आता अशक्तपणा जास्त प्रमाणात वाढलाय, तसेच पांढऱ्या पेशी देखील कमी झाल्यात। रुग्णालयामध्ये दाखल केल्यावरती त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी झाली। या चाचणीचा रिपोर्ट जरी निगेटिव्ह आला असला तरी पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याचं आणि अशक्तपणा आल्याचं डॉक्टरांनी मत व्यक्त केले। त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या घशाचा संसर्ग देखील आता वाढलेला आहे। निवडणुकीच्या आधीच एकनाथ शिंदे यांना घशाच्या संसर्गाचा त्रास झाला होता आणि त्यामुळे त्यांना प्रचार सभेमध्ये भाषण करू नका असा डॉक्टरांनी सल्ला देखील दिला होता। परंतु प्रचार सभेत एकनाथ शिंदे यांनी भाषण केल्यामुळे त्यांचा हा त्रास अधिक वाढल्याचं आता डॉक्टरांनी सांगितलंय। त्यामुळे ज्युपिटर रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करताच आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। अगदी 2 दिवसावरतीच म्हणजेच 5 तारखेला महायुती सरकारचा सत्ता स्थापनेचा दिवस आहे। 31वे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। महायुतीमधील मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे अजून जाहीर झालं नसलं तरी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आजारपण अनेकांसाठी चिंतादायक आहे। कारण आज अत्यंत महत्वाची बैठक महायुतीच्या नेत्यांमध्ये होणार होती आणि या बैठकीमधून मंत्रिपदाच्या जागा वाटपाबद्दल निर्णय होणार होता। परंतु आता एकनाथ शिंदे हेच आजारी असल्यामुळे आणि रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आल्यामुळे मंत्रिपद आणि जागा वाटपच व्हेंटिलेटरवर असल्याचं बोललं जातंय। त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आजारपण जर बरं झालं नाही तर ते 5 तारखेच्या शपथविधीच्या सोहळ्याला उपस्थित राहणार का, हा देखील अत्यंत महत्वाचा प्रश्न महायुतीच्या नेत्यांसमोर तसेच शिंदेच्या नेत्यांसमोर उपस्थित झालाय। भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर यांच्यासह अनेक क्रिकेटर्सना घडवणाऱ्या रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात उद्घाटन करण्यात आलं। रमाकांत आचरेकर यांच्या जयंतीच्या दिवसाचं औचित्य साधत हा अनावरण सोहळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते दिमागदार पद्धतीत पार पडला। राज ठाकरे या प्रोजेक्टच्या सल्लागारांपैकी एक आहे। त्यांच्या संकल्पनेमधून पुतळ्याऐवजी प्रतिकात्मक स्वरूपात बॅट, स्टंप, ग्लोव्ज यावरती आचरेकर सरांची ओळख असलेली कॅप ठेवत हे स्मारक साकारण्यात आलंय आणि हे स्मारक आज सर्वांसाठी खुले करण्यात आलंय। यावेळेला मोठ्या संख्येने मुंबईकर नागरिक आणि क्रिकेट प्रेमी उपस्थित होते। 5 डिसेंबरला मुंबईमध्ये महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। यावेळेला कोणता आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली संभाव्य यादी समोर आली। त्यामध्ये अजित पवार, अदिती तटकरे, छगन भुजबळ, दत्ता भरणे, धनंजय मुंडे, अनिल भोईदास पाटील, नरहरी झिरवळ, इंद्रनील नाईक, संग्राम जगताप आणि सुनील शेळके यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मुरबाडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। मुरबाड तालुक्यामधील नारिवली गावामधील माजी उपसरपंच दयानंद भोईर याने एका अल्पवयीन मुलीवरती दमदाटी करून अनेकदा शारीरिक अत्याचार केला। वारंवार अत्याचार होत असल्यामुळे अखेर पीडित मुलीने कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर सदर घटना उघडकीस आली। घटनेनंतर मुरबाड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून माजी उपसरपंचावरती कठोरात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जाते। मात्र मुरबाड पोलिसांकडून सदर घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ होत असून घटनेला 2 दिवस उलटून गेले असताना अद्यापपर्यंत पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी का झाली नाही असा संतापजनक सवाल देखील उपस्थित केला जातोय। राजीव चंदने, बित्तम बातमी, मुरबाड। बित्तम बातमीच्या टॉप 5 मध्ये इथेच वेळ झाली थांबायची। पुन्हा भेटू उद्या 7च्या बातमीपत्रात। धन्यवाद।